वर्ग 9. नमस्कार. काल आपले सराव संच 2.1 मधील 2 प्रश्न झाले. प्रश्न तिसरा पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला आकृती दाखवली ना, आकृतीत विचारले रेषा एल समांतर रेषा एक एम दिली, एक एन दिली आणि रेषा पी आहे. अशा 4 रेषा तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. एका कोणाच्या दिलेल्या मापावरून कोण ए बी आणि सी ची मापे काढा असा प्रश्न तुम्हाला दिले. तर आपल्याला डायग्रामवरूनच त्या 4 समांतर रेषा समजा आपल्याकडे दिलेले आहेत. त्या 4 समांतर रेषावरून दिलेल्या कोणाची मापं काढायची आहेत. आपल्याला काल आपण पाहिलं विरुद्ध कोण, आंतरकोण, आंतरविक्रम, आंतरबाह्य विक्रम, जे काय कोण तुम्हाला दिलेले आहेत, मग ते संगत कोण असतील किंवा रेषीय जोडीतील कोण असतील, जे जे काय कोण यायला लागले कालचे समीकरण तुम्ही पहा. बरोबर, ते कोण तुम्हाला त्यानुसारच हे सोडवायचे समीकरण. तर बघा, आपण प्रश्न तिसऱ्यामध्ये सुरुवात करणार आहोत. आता बघा, सर्वप्रथम आपल्याला रेषा कोणकोणती दिली आहेत ते बघा. पहिली रेषा कोणती आहे तुम्हाला प्रश्नामध्ये कोणती दिलेली आहे? यल. तिला समांतर रेषा दिली. एलला समांतर रेषा यम, यमला एन, एनला पी. एल समांतर रेषा यम, समांतर रेषा यम एल आणि समांतर रेषा पी या दिलेल्या आहेत. यम एन, एन एला यम एन पी अशा समांतर रेषा आपल्याला दिलेल्या आहेत. रेषा एल समांतर यम, समांतर एन आणि समांतर रेषा पी तुम्हाला दिलेले. आपण काल पाहिलं का विरुद्ध कोण एकरूप असतात. कोणते कोण? विरुद्ध कोण कसे असतात? ते एकरूप असतात. विरुद्ध जे कोण आहेत तुमचे ते एकरूप आहेत किंवा एकरूप असतात हे आपल्याला सांगितलेलं आहे. आता आकृतीवरून 45 अंश मापाचा तुम्हाला कोण दिलेला आहे आकृतीमध्ये. तर तो कोणता कोण आहे? 45 मापाच्या विरुद्ध जे कोण तुम्हाला त्या डायग्राममध्ये दिला आहे. डायग्राम इथे गेली तुमच्या पुस्तकामध्ये बघा, पुस्तक काढा. जर मापाचा तो तुम्हाला विरुद्ध कोण दिला तर विरुद्ध कोणाचे माप हे किती येईल आपल्याकडं? 45 अंश असेल. बरोबर, म्हणजे हा कोण, म्हणजे आपल्याला कोणतं कोण दिलेलं आहे त्याच्यात, त्याचा विरुद्ध किंवा दुसरा आंतरकोण आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला हे हा कोण दिलेला आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? 45 अंश तुम्हाला दिलेलं आहे आकृतीमध्ये एका ठिकाणचं माप. बरोबर, याला प्लस करा, याचा कोण घ्या. बरोबर, यांच्या कोणाच्या मापाची बेरीज किती झाली तुमच्याकडे? 180 अंश. आपण काल काय केलं तर तेच आज करायचं. हा कोण ए समोर आणा. बरोबर, 180 पाठीमाग, 45 अधिक 180 मधून त्याला वजा करा. तुम्हाला कोण येणार आहे? ए बरोबर 180 मधून 45 अंश वजा करायचं. किती आलं तुमचं उत्तर? 135, 135 आहे का नाही? कोण याचं माप किती आलं तुम्हाला? आता याच्यामध्ये तुम्ही कोणता गुणधर्म वापरला आहे ते तुम्हाला लिहायचं. तर आंतरकोणाचा जो प्रमेय असतो किंवा आंतरकोण जे तुम्हाला दिलेले आहे त्याचा काय करायचं तुम्हाला या ठिकाणी गुणधर्म मांडायचे. हे तुम्हाला कधीच्यालाही कामाला येईल किंवा परीक्षेमध्ये जास्त करून महत्त्वाचं असते. आता हे आपल्याकडे एक कोण आला. बरोबर, 1 नंबर, त्याला 1 नंबर देऊ. आता बीचा एकरूप, याचा एकरूप कोण आपल्याकडे बी येईल. दुसऱ्यामध्ये आपल्याला बीचं माप. मग ए हा आहे तर त्याचा एकरूप कोण बी जर आपण घेतला तर हे काय आहे? दोघंही आकृतीवरून एकूण एकाचे विरोधक आहेत. हे आतल्या बाजूला आहे. बी हा कोण बाह्य भागामध्ये तुम्हाला दिलेला आहे. मग हे एकरूप आहेत. मग एकरूप आहेत तर कोण बीचं माप किती आलं तुमच्याकडं? जेवढं हे चालू होतं तेवढं बीचं पण आलं. बरोबर, बीचं माप किती आलं तुमच्याकडं? 135. मग बीचं पण किती आलं? 135. आता हे दोघं जण आले. आता हे कोण आहेत? एकूण एकाचे खरं बघितलं तर हे विरुद्ध कोण आहेत. कोणचे कोण आहेत? हे विरुद्ध. मग आपण या ठिकाणी लिहू शकतो विरुद्ध कोण आहेत म्हणून. बरोबर, विरुद्ध कोण आले. दोघे एकमेकांचे काय आले? विरुद्ध कोण आहेत. मग आता बीचा एकरूप सी येईल का? कोण बीचा एकरूप कोण सी येईल का असं जर आपल्याला विचारलं तर तो एकरूप येईल, पण तो विरुद्ध कोण नाही येणार. बीचा विरुद्ध सी येणार आहे का?
नाही येणार. कारण काय आहे, बीचा जर एकरूप तुम्ही सी घेतला तर ते संगत कोण, कोणते कोण आहेत ते संगत कोण आपल्याला दिलेले करू. लक्ष द्या. मग आता जर याचं पण माप याचं एकरूपच आला म्हणजे या ठिकाणी पण तुम्हाला कोण सी बरोबर किती अंशात आला 135. का तर हे एकरूप आहे. बरोबर, दोघं कसे झालेले आहेत तुमच्याकडे एकरूप. आपल्याला प्रत्येक कोणाचं माप काढायचं. बरोबर, मग या ठिकाणी तुम्हाला दिलं आहे प्रत्येकाचं माप सारखं झालं. कोण ए बी सी, कोण ए, कोण बी, कोण सी, तिघांची ही मापं तुम्हाला सारखी आढळतात. आता याच्यावर काय काय केलं आपण, कोण ए किती आला 135, बी किती आला 135, सी किती आला 135 अंश. तिन्ही कोण तुमचे एकाच मापाचे आले, परंतु तिन्ही कोणामधला गुणधर्म वेगवेगळा आहे. कसा, हा एक नंबरचा आपण काढला 135 आला, त्याच्यानंतर बी 135 वाटल्यास याला 2 नंबर देऊ. बरोबर, आणि सी जे तुमचा आला आहे ते 1 आणि 2 वरून आपल्याला त्याचं माप आलं. कशावरून, 1 व 2 वरून आपण त्याचं ते माप काढलेलं आहे. अशा प्रकारे तुमचे तिन्हीलाही तिन्ही कोण एकरूप आहेत. हा झाला प्रश्न तिसरा. आपल्याला 2 प्रश्न अजून बघायचे, चौथा आणि पाचवा. लिहून घ्या पटकन. प्रश्न चौथा आपल्याला दिलेला आहे. त्याच्यात तुम्हाला आकृतीमध्ये कोण पी क्यू आर आणि दुसरा एक कोण दिला आहे एक्स वाय झेड, 2 कोण दिलेले. यांच्या भुजा परस्परांना समांतर आहेत तर सिद्ध करा कोण पी क्यू आरला एकरूप कोण एक्स वाय झेड आहे, असं तुम्हाला सिद्ध करा सांग. आता लक्ष द्या मित्रांनो, प्रश्नामध्ये जी डायग्राम दिली तुम्हाला ती जशाला तशी काढायची. पण एक्स आणि क्यू जे बाह्य भागात दिले त्याच्यावरून जाणारी एक समांतर रेषा बाह्य भागामध्ये तुम्हाला घ्यायची आणि त्याच्यावर यम हा बिंदू द्यायचा. मग आपल्याला ते दोन्हीही कोण सिद्ध आहेत, सिद्ध करता येईल की दोन्ही कोण एकरूप आहे. बरोबर, त्या प्रकारचं तुम्हाला उत्तर काढायचं. आता उत्तर काढताना प्रश्न झाला का, तुझं पुस्तक काढ, प्रश्न झाला का. आता याच्यामध्ये काय केलं बघा, आपल्याला रचना घ्यायची. जसा प्रमेय लिहितो ना, रचना लिहिताना आपल्याला याच्यामध्ये करायचं आहे किरण एक्स किरण वाय झेड. आता हा किरण वाय झेड घेतल्यानंतर तुम्हाला त्याला मागं वाढवायचं. मी तुम्हाला सांगितलं का क्यू आणि वायच्या मदतीने जी रेषा तुम्हाला दिलेली आकृतीमध्ये किरण वाय झेड, म्हणजे जिथं हा वाय दिलेला आहे अशी छोटीशी डायग्राम आहे, तिथून तुम्हाला अशी रेषा काढून इथं यम असा एक बिंदू त्या ठिकाणी घ्यायचा. तुमच्या आकृती बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपल्याला काय करायचं आहे, हा जो किरण वाय झेड आहे तो पाठीमागं वाढवा, मागे वाढवा, मागं काय करायचं त्याला वाढवायचं. ही आपली रचना असू शकते. आणि वाढल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला किरण वाढल्यानंतर त्याला काय करायचं, आपल्याला वाढला त्याच्यानंतर आपल्याला किरण क्यू पीला इथं लिहितो, किरण क्यू पीला एक यम बिंदू छेदला पाहिजे. किरण क्यू पीला कोणत्या बिंदूमध्ये छेदायचं, आपल्याला तिथे एक बिंदू घ्यायचा यम बिंदू. यम बिंदू घेऊन काय करायचं, ते छेदतील असं तिथं आपल्याला लिहायचं, छेदतील. यम बिंदूमध्ये ते काय झालं पाहिजे, क्यू पीला यम बिंदूमध्ये छेदला पाहिजे. मी जे सांगतो तुम्हाला वाय, आपल्याला वाय आकृतीच्या वरच्या आकृतीच्या खाल्ल्या भागामध्ये दिले आणि त्याच्या बाह्य भागामध्ये जो कोन तयार झाला त्या कोनातून एक रेषा बाह्य भागात घ्यायची जी क्यू पीला यम बिंदूमध्ये छेदली पाहिजे. मग आता ही झाली रचना तुमची. आता तुम्हाला लिहायची सिद्धता लिहायची. बरोबर, काय लिहायची तुम्हाला, सिद्धता. तर आपल्याला ही सिद्धता तयार करताना काय काय करायचं तुम्हाला, त्याच्यामध्ये हा किरण झाला तुमचा क्यू पी, किरण क्यू पी, याला समांतर किरण कोणता आला, वाय. याला समांतर किरण आला आपल्याकडे वाय झेड हा किरण काय झाला, त्याला समांतर आला. त्याच्यानंतर आपल्याकडे एक रेख आहे जिला आपण नाव दिले, ती पण कोणती झाली, यम बिंदू आल्यामुळं यम वाय किंवा यम झेड ती किरण तुमची होऊ शकते. यम झेड ही त्याची काय आली, छेदिका. लक्ष द्या, बोलू नका. यम झेड ही एक छेदिका झाली. आता बिंदू किरण
क्यू पीला समांतर किरण वाय झेडाला व एम क्यू ही त्याची एक छेदिका त्या ठिकाणी तुमच्याकडे आलेली आहे. आपल्याला काय करायचं आहे, काय विचारले प्रश्नामध्ये बघा. कोण पहिला दिला पी एम झेड नियम आल्यामुळे कोण पी एम झेड हा तयार झाला. आता याला एकरूप कोण कोणता आला ते बघायचं. याचा एकरूप कोण तुम्हाला कोणता आला आहे, एक्स वाय झेड हा त्याचा एकरूप कोण झाला. आता हे कोण कोणते आहेत, संगत. कोणते कोण आहेत ते संगत कोण, बरोबर. आता हे एकरूप झाले म्हणजे हे एकमेकांचे संगत आहेत. मग आता ह्याच्यावरून काय काय कोण तुम्हाला काढता येते. मग तसंच दुसरा एक कोण घ्यायचं कोण ज्याचं नाव आहे पी एम झेड, हे आपण घेतलेलं आहे पी एम झेड. परत याला एकरूप कोणता कोण येणार आहे तुमच्याकडे, जे आपल्याला डायग्राममध्ये दिला आहे पी क्यू आर. कोण पी क्यू आर हा पण कोणता कोण आहे बाबा, संगत. कारण वरचे संगत आहेत, आकृतीनुसार बघितले तर हा पण संगतच कोण तुमचा तयार होत आहे, बरोबर. दोन्ही हे संगत कोण आहे. मग आपल्याला याला 1 नंबर द्या, याला 2 नंबर द्या. इतर येतो समीकरण 1 समीकरण 2. आता 1 व 2 वरून 2 कोण तुम्हाला समांतर करायचे. कोणते, जे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेले आहे. पी क्यू आरला एकरूप कोणता प्रश्न विचारला होता तुम्हाला, एक्स वाय झेड. हे संगत आहेत का ना, 1 व 2 वरून हे आपण सिद्ध करू शकतो. खूप छोटं आणि मस्त उत्तर आहे आपल्याला दिलेलं. त्याच्यावरून पुन्हा बघा. आता प्रश्न शेवटचा राहील आपल्याकडे पाचवा. त्याच्यामध्ये आपल्याला सोडवण्यामध्ये 4 प्रश्न दिलेले आहेत, जे संगत कोण आहेत का वगैरे. प्रश्न 5वा पहा काय दिला आपल्याला. आकृतीमध्ये रेषा एबीला समांतर रेषा दिली तुम्हाला CD आणि रेषा PQ ही छेदिका आहे. तर आकृतीत दाखवलेल्या मापावरून तुम्ही कोणांचे माप काढा. आपल्याला आकृतीमध्ये काही 105 अंशाचा कोन दिला आहे, त्याच्यावर वेगवेगळे बिंदू दिलेले आहेत. त्याच्यात पहिला कोन आपल्याला विचारला आहे ART. त्याच्यामध्ये कोणते कोण येणार आहेत, रेषीय जोडीतील कोण, आंतरकोन, विक्रम कोण, विरुद्ध कोण, जे काय तुम्हाला कोण येणार आहेत ते कोण एकरूप आहेत का, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आपल्याला कोणांचं माप याच्यामध्ये दिलेलं पहिला कोण ART हा कोण तुम्हाला विचारलेला आहे. आपण इथे लिहू शकतो ART. याचं तुम्हाला माप विचारलं आहे. तर आपण काय करू, ART प्लस याच्यात एक कोण घेऊ. तो कोण कोणता असेल तुमचा BRT. यांच्या मापाची बेरीज 180 अंश आहे. आता हे BRT का घेतला पण मधातच प्लसमध्ये, तर त्याचं उत्तर मित्रांनो, ARTच्या रेषीय जोडीतील कोण BRT आहे. कोणता कोण आहे ते शॉर्टमध्ये, रेषीय जोडीतील कोण. कोणता कोणाला, रेषीय जोडीतील कोण आपल्याकडे आलेला आहे. मग आता आपल्याला याचं माप किती दिले, म्हणून कोण ART प्लस याचं माप दिलेले आपल्याला 105 बरोबर 180. आपल्याला माप काढायचं फक्त कोण ARTचं, म्हणून बरोबर 180 इथं आले. 105 अधिक होते ते पाठीमागे गेल्याचे वजा झाले, बरोबर. म्हणून कोण ART बरोबर 180 मधून तुम्हाला 105 वजा करायचे, तुमच्याकडे राहिला 75 अंश. एवढं माप कोण ARTचं आपल्याकडे आलेलं आहे. कोणते कोण आलते ते, रेषीय जोडीतील कोण आलते. दुसरा कोण आपल्याला विचारला आहे CTQ हा झाला पहिला, बरोबर. लक्षात येईल ना. हां, दुसरा कोण आपल्याला कोणता विचारला आहे, कोण CTQ. कोण CTQ याचं आपल्याला माप काढायचं. आता कोण CTQ आणि कोण हा ART हे एकमेकांना एकरूप आहे. आपण इथे लिहू कोण ARTचा एकरूप कोण CTQ हा आला. आता हा कशावरून आला बाबा, तर ते त्याचा संगत कोण. आणि संगत कोण एकरूप असतात किंवा रेषीय जोडीतील कोण एकरूप असतातच. हा काय झाला, त्याच्या संगतीनं आला. म्हणून मग आता आपण इथं असं लिहू शकतो, कोण ART बरोबर कोण CTQ. हे दोन कोण आपल्याला याच्यावरून घ्यायचे होते. ज्याचं माप आलं आहे आपल्याकडे किती
75. याचं किती आलं इथं 75 अंश. एक नंबर दिला बघा, 75 अंश आपल्याकडे आले. मग हे एकरूप झाले म्हणून आपल्याला कोण CTQचं माप 75 अंश आहे. CTQचं माप 75 अंश आलं आपल्याला. आता पुढं एक कोण दिला त्यांनी DQB नंबर 3. लक्ष द्यायला आता आपल्याला तिसरा कोण दिलाय DTQ. हा आपल्याकडे दिलेला आहे. मग आपण काय करू आता, याचं कोणाचं माप निघलं आपल्याकडं, याचं वाटल्यास याला मी 2 नंबर देतो. तुमच्या लक्षात आहे आपण जसं पहिल्या समीकरणामध्ये केलं तसंच, बरोबर. आता इथं आपण DTQ कोण लिहायचं राहिलं होतं, कोण DTQ आपल्याकडे दिलेला आहे. याचं माप आपल्याकडे दिलेलं आहे DTQचं. तर आपण याच्यात जशी बेरीज केली तशी याची बेरीज करू किंवा याचं उत्तर लिहू आपण. पहिला कोण घ्या, कोणता CTQ. त्याला एकरूप आला कोण DTQ. आता हा एकरूप आला, हे कोणतं कोण झाले त्याच्या रेषीय जोडीतील कोण. ठीक आहे, लिहितो बरोबर. मग इथं पण लिहू शकतो आपण रेषीय जोडीतील कोण. इथं आपल्याकडे आलेले आहेत. मग आता 2 कोण तुमचे आलेले आहेत. आपल्याला CTQचं माप होतं 75 अंश म्हणून याचं नुसतं मी 75च घेतो. हे एकरूप आले, बेरीज करायची बरोबर. म्हणून बेरीज प्लस कोण DTQ बरोबर 180 अंश. बरोबर किती आलं आपल्याकडं 180 अंश. मग आपल्याला तेच करायचं. काय करायचं आहे, कोण कशाचं माप काढायचे, DTQ बरोबर 180 आपल्या जागेवर. हा 75 अधिक आहे, पाठीमागे त्याला वजन आहे. इथं आलं तुमच्या कोण DTQचं माप 180 मधून तुम्हाला 75 वजा करायचे, तुमचा आला 105 अंशाचा कोण. किती आलं माप तुमचं 105 अंश. 105 अंश तुमच्याकडे आलेला आहे. 3 कोण समजले का बघा, समजले असतील तर लिहा. आपल्याला एक कोण PRB आपला राहिलेला आहे. आता याला कोणता एकरूप येईन बाबा, मग आपण कोण PRBचा एकरूप कोणता आला तुमच्याकडं ART. आपण त्याचं कोणतं माप काढलं होतं ART बरोबर. मग हा ART याला एकरूप आला. तर हे परत तुमचे कोणते कोण आले आता, हे विरुद्ध कोण आहेत. तर कोणते कोण आहेत तुमचे विरुद्ध. हे आकृती बघायचं, हे तुमचे विरुद्ध कोण आहेत. मी सांगेल म्हणून लिहायचे असं नाही, तुम्हाला पेपर द्यायचं मला. मग आता कोण PRB बरोबर कोण ART यांचं माप आपल्याला माहिती आहे 180 अंश. आता कोण ARTचंच माप आपल्याकडे फक्त 75 आहे. मग आपण इकडे घेतो 75. तुम्हाला कुठं घ्यायचं तर समोर, म्हणजे एकरूप आले म्हणजे याचं पण माप तेवढं केलं. म्हणून कोण PRB याच्या बरोबरल्या 75 अंशाचा कोण. आता जे तुम्हाला हे कोण दिले हे आपण समीकरण 1 वरून घेतले. हे कोणत्यावरून घेतले, समीकरण 1 वरून घेतलेला कोण आहे. इथं लिहितो समी 1 वरून किंवा 1 वरून जरी लिहिलं तुम्ही नुसतं तरी चालतं. 1 मध्ये आपण त्याचं माप काढलं होतं असं मला वाटतं. आता प्रत्येकच कोण तुम्हाला काढायचा आहे. तर याच्यामध्ये आपले 3 कोण 75 अंशाचे आले PRB धरून. पहिला जे कोण दिलेलं होतं तुम्हाला 1 नंबरमध्ये ते होता ART. कोण ART ज्याचं माप आलं आपल्याकडे 75 अंश. नंबर 2 आपल्याला कोण काढायचा होता CTQ, त्याचं पण माप काढलं आहे तुम्ही. आपण येऊ कोण CTQ याचं पण माप आपल्याकडे 75 अंश आलं. नंबर 3 आपल्याकडे आलेला आहे, त्याचं माप आपल्याकडे 105 अंश. याचं DTQ कोण DTQ बरोबर 105 अंश याचं दिलेलं होतं. आता आपण नंबर 4 लिहिणार आहोत. त्याच्यामध्ये आपलं कोण PRB आला आहे. कोण PRB याचा किती अंशाचा आला 75 आणि हा 105. अशा प्रकारे हा तुमचा 4था प्रश्न संपला आहे. प्रश्न 5वा संपला आहे. आपल्याला समांतर रेषांच्या गुणधर्मांचा उपयोग पुढच्यामध्ये दिलेला आहे. त्याच्यामध्ये प्रमेय 1 दिले. मग हे झालं का, ते झालं वरचं नाही खालचं झालं. त्याच्यामध्ये दिलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ते पण पाहणार आहोत.
जो प्रमेय तुम्हाला दिला ते प्रमेय पहा. तुमच्याकडे पुस्तक असतील तर पुस्तक घ्या. तुम्ही तुमच्या मनानं आकृतीचं निरीक्षण करत जा. जर पुन्हा तुम्हाला त्याच्यामध्ये काही प्रश्न उद्भवले तर आपण इथं चर्चा करू शकतो. खूप खूप धन्यवाद. असंच सहकार्य आपलं राहू द्या. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत पाठवा. सात्विक कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं नेहमीही स्वागत आहे. धन्यवाद.